तर आज आपण गव्हाची अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुरडई कशी बनवायची ते बघणार आहोत। तर कुरडई करताना हा पसारा नेहमी होतोच हे तर आपल्याला माहीत आहे, पण तरी पण आपण कुरडई करणारच आहोत। काही टेन्शन घ्यायचं नाही, अगदी थोड्या वेळात साधं फक्त कुरडईचं गहू वाटण्याचाच थोडा त्रास असतो, बाकी कुरडई करण्याचा काहीही त्रास नसतो। तर अशा पद्धतीने आपण गव्हाची कुरडई बनवणार आहोत। तर आपण काल कुरडयांची गहू भिजत घातलेली होती, तुम्ही पाहू शकता। तर आता आज आपण झाकण काढून पाहूया। तर आज आपण हे गहू परत स्वच्छ असे धुवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। बघा गव्हाचं कसं पांढरा फेस जो येतो ना, तर त्याच्यामुळे गहू छान भिजले जातात। तर आता आपण काय करणार आहोत, हे गहू परत छान असे धुवून घेणार आहोत आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। आज दुसरा दिवस, उद्या तिसरा दिवस, कारण पहिल्या दिवशी भिजत टाकले त्याचं काही मी व्हिडिओ काढलेला नाही। तर हा दुसऱ्या दिवसाचे गहू आहेत, तो व्हिडिओ मी काढला आहे आणि गहू छान भिजतील उद्या, मग आपण ते वाटून घेऊया। तर आज दुसरा दिवस असल्यामुळं आज आपण गहू असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आता मी झाकण ठेवून घेणार आहे। उद्या तिसऱ्या दिवशी आपण हे गहू वाटून घेणार आहोत। तर स्वच्छ गहू धुतल्यामुळं काय होतं, कुरडई करताना त्याचा अजिबात वास येत नाही गव्हाचा, त्याच्यामुळं आपण रोज गहू धुवून घ्यायचे आहेत। तर आज आपला तिसरा दिवस आहे, तर आता आपण गहू भिजत घातलेला तिसरा दिवस आहे। तर आता आपण झाकण काढून बघूया आणि परत आता आपण हे गहू स्वच्छ असे धुवून घेऊया। आपण गहू भिजत घातले होते, तो आज चौथा दिवस आहे। तर आज आपण हा गहू मिक्सरला बारीक करून वाटून घेणार आहेत आणि त्याचं चीक काढणार आहेत। तर तुम्ही पाहून घ्या। तर आता मी झाकण काढून घेते आणि हा गहू स्वच्छ असा धुवून घेते। तर हा गहू आपण स्वच्छ असं धुवून घेणार आहोत। वरचं जे पाणी आहे ते आपण गाळणीने गाळून घेऊ। सगळं पाणी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा जो गहू आहे तो गहूही स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर मी गहू स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला परत दाखवते। तर आता परत मी पाणी टाकून घेतलेलं आहे गव्हामध्ये आणि हा गहू मी परत आता धुवून घेते। जास्त पाण्याने नाही धुवून घ्यायचा, कारण मग त्याच्यामध्ये चीक जातो आपला, म्हणून आपल्याला दोनच पाण्याने गहू धुवून घ्यायचा आहे। आणि एका कशात कोणत्याही भांड्यात काढून घ्या। तर मी पातेल्यामध्ये आता हे गहू काढून घेणार आहे। तर आता मी गहू स्वच्छ धुवून घेतलेला आहे। जास्त वेळा नाही धुतला, कारण काय होतं मग तो चीक वाया जातो। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। गहू हे झाल्यानंतर दळून झाल्यानंतर आपण घमिल्यात आणि कटोऱ्यामध्ये टाकणार आहेत, पिळून घेणार आहेत, त्याचा चीक काढून घेणार आहेत। आणि मी 3 प्रकारचे चाळणी घेतलेले आहेत इथे, त्याने आपण एका बादलीमध्ये हा चीक परत टाकायचा आहे। तर आता हे गहू मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे। आता आपण एवढे गहू मिक्सरच्या भांड्यात घातले, आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे ते जरा एकदम जास्त बारीक करायचं नाही, कारण मग तो चीक गळून जातो दुसरं म्हणजे, म्हणून आपण जास्त गहू बारीक करायचे नाही। कुरडई आपल्या लाल कलर येतो त्याचा। तर आता मी हे बारीक करून घेते। तर आता इथे आपण मिक्सरला गहू वाटून घेतलेला आहे, एकदम बारीक वाटलेला नाही। तर आता मी थोडंसं गमिल्यात पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये काढून घेते। आता अशाच प्रकारे मी दुसरा गहू वाटून घेते। आता याच्यात परत आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा गहू आपल्याला परत वाटून घ्यायचा आहे, त्याच पद्धतीने पहिलं केलं त्याच पद्धतीने। आता आपण याच्यामध्ये पाणी घातलं होतं, आता तो गहू आपण एकदम छान असं पिळून घेऊया। छान असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे याच्यातच, म्हणजे काय होतं चीक याच्यामध्ये पडतो आणि राहिलेला चीक असतो तो आपण दुसऱ्या भांड्यात पाणी घेतलं आहे ना त्याच्यामध्ये आपण टाकू, म्हणजे परत दुसऱ्या भांड्यात जो टाकलेला आहे गव्हाचा गोळा तो आपण त्याच्यानंतर परत तो पिळून घेणार आहोत आणि चीक परत त्याच्यातही थोडासा चीक निघतो तो काढून घेणार आहोत। आता आपला पहिला जो गोळा टाकला होता तर त्या गोळ्याचा चीक निघालेला आहे, तो आता मी इथे गाळून घेते।
गाळणी आहे आपल्याकडं, तर गाळणीच्या पद्धतीने हा चीक आपण गाळून घेणार आहोत. काय होतं, गाळणीने गाळून घेतल्यामुळे पूर्ण चीक आपला निघतो. आणि आता हे जे गव्हाचं भुरभुस निघालेलं आहे ते आपण परत दुसरं जे पाणी आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि तेही पाणी अशा पद्धतीने आपण पिळून घेणार आहोत. हे पाणी आपण परत गाळून घेणार आहोत. म्हणजे दोन्ही याच्यातलं चीक आपल्याला सगळा चीक निघून येतो दोनदा आपण गहू धुवून घेतल्यामुळं. आणि जे उरलेलं आहे ते निघालेलं आहे ते मी याच्यामध्ये तो कोंडा काढून घेतलेला आहे. हा जो चीक निघालेला आहे तो परत आता आपण ह्या गाळणीने गाळून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, जे तांबूस कुरड्या येतात त्या कुरड्या याच्यामुळे येत नाही. जी चाळणी, काही जण काय करतात, कापड बांधतात पातळ असं, पण मी काही कापड बांधत नाही. तर मी ही चाळणी घेते आणि ह्या चाळणीने हा चीक परत गाळून घेते. तर आता तुम्ही पाहू शकता या चाळणीने गाळल्यामुळे याला काय दोन फडके आहेत, असे पातळ लेअर आहे त्याला. त्याच्यामुळे सगळा चीक आपला, चिकामध्ये काही गव्हाची तांब वगैरे गेलेली असते ती तांब पूर्णपणे निघून येते. तर अशा प्रकारे आता मी सर्व गहू दळून घेते आणि नंतर शेवटी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही पाहू शकता आपण त्याच्यावर परत झाकण ठेवलेले आहे. तर आपलं सर्व चीक काढून झालेलं आहे. मी झाकण ठेवलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही. तर आता आपण परत काढून पाहूया. तर आता आपण परत काढलेली आहे. जे काळं पाणी वरती आलेलं आहे ते आता आपण काढून टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून घेणार आहोत. तर मी वरचं काळं पाणी काढून घेते. तर आपल्याकडं असं जे भांडं असेल त्या भांड्याने आपण वरचं असं काळं पाणी जे निघते ते असं काढून टाकायचं आणि दुसरं पाणी टाकायचं. मी सगळं पाणी काढून घेते. तर आता आपण सर्व काळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि वरतून परत फ्रेश पाणी टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण 2 ते 3 वेळा काळं पाणी काढून घ्यायचं. एकदम स्थिर झालं की पाणी काढून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आपलं चीक एकदम पांढरा शुभ्र निघतो आणि कुरडई पण आपली एकदम पांढरी शुभ्र होते. आपल्याला असं वाटतं कुरडई करायचा त्रास आहे, तर खरंच आहे, पण तो जर मन लावून केलं तर खूप छान कुरडई होते. तर चला आता आपण झाकण काढून बघूया. तर बघा किती स्वच्छ असं पांढरं पाणी वरती आलेलं आहे. तर आता हे पाणी मी काढून घेते, नंतर जो उरलेला चीक आहे तो तुम्हाला दाखवते. तर आता आपला हा चीक राहिलेला आहे, तर तो चीक आता आपण हाताने फोडून घेऊया. कारण हा चीक फोडायचा म्हणजे कडक होतो तो एकदम खाली, त्याच्यामुळं हा आपल्याला हाताने फोडायचा असतो. असं खाली जाऊन बसतो तळाला हा चीक, त्याच्यामुळं हा व्यवस्थित असा फोडून घ्यायचा. सगळा फोडून झाला की मी तुम्हाला दाखवते. तर आता हा चीक आपण फोडून घेतला. तर हा चीक आता आपण मोजून घेणार आहोत. बघा किती घट्ट चीक आहे हा. तर आता आपण हा चीक मोजल्यानंतर पाणी गरम करायला ठेवणार आहोत. तर हा चीक आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेऊया, म्हणजे दुसरा चीक आपल्याला मोजायचा आहे. तर आता बाकी सर्व चीक मी मोजून घेते किती पडतोय ते. तर आता एक भांडं ओतून घेतलंय. आता हे दुसरं भांडं आहे, मी कटोरं घेतलेलं आहे मोजण्यासाठी. तर आता हा 2 कटोरे झाला. आता उरलेला चीक आपण मोजूया. तर आता आपला 3 कटोरे चीक भरलेला आहे. तर आपण 4 कटोरे पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत. आपण गॅसवर एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे. आता पातेल्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. त्याच्यामुळं काय होतं, पातेल्याला जास्त चीक आपला चिटकून राहत नाही, त्याच्यामुळं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपण सगळीकडे घालून घेतलेलं आहे थोडंसं. आता आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत. आता आपला चीक 3 कटोऱ्या निघाले आहे, तर आपण 4 कटोरी पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता मी पाणी घालून घेते. आपला तेल छान असं गरम झालेलं आहे, तर आता मी पाणी घालून घेते. आता अशा प्रकारे 4 कटोरी मी पाणी घालून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. आता आपलं 4 कटोरी पाणी बरोबर घालून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून झालं की आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आपल्याला. तर आता मी
इथं 3 चमचे मीठ घालून घेते. जास्त खारटही होणार नाहीत आणि जास्त आळणी होणार नाहीत, अशा पद्धतीने आपण मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आपण त्याच्यावर आता झाकण ठेवून घेऊया. झाकण ठेवल्यानंतर काय होतं, पाण्याला लवकर उकळी येते. आता आपण झाकण काढून बघूया आपलं पाणी उकळलं की. तर आपलं पाणी छान असं उकळलेलं आहे. आता आपण त्याच्यामधून पाणी काढून घेऊया. एक्स्ट्रा पाणी ठेवलं होतं आपण, तर ते पाणी काढूया. आता आपलं एक्स्ट्रा पाणी काढून झालेलं आहे. तर आता आपण म्हणजे कमी पडलं तर आपण परत टाकू शकतो. तर आता हे काढून झालेलं आहे. आता आपण चीक ओतून घेणार आहोत त्याच्यामध्ये. तर आता आपण चीक ओतून घेऊया. थोडा थोडा चीक ओतायचा आहे आपल्याला, म्हणजे काय होतं, जास्त प्रमाणात गाठी होत नाही त्याच्यामध्ये. तर आपण छान असा चीक हटून घेऊया. आता पटापट आपल्याला चीक अशा प्रकारे हटून घ्यायचा आहे. गाठी नाही झाल्या पाहिजेत त्याच्यात. मी चमच्याने चीक हटते, माझ्याकडे काही लाकडाचं नाही आहे म्हणून मी चमच्याने चीक. आता तुम्ही पाहू शकता आपलं चीक किती छान असं मऊ मऊ झालेलं आहे एकदम. याच्यामध्ये काय असतं, व्यवस्थित असं चीक आपण घोटला की गाठी होत नाही. पाण्याला पण छान अशी उकळी यायला पाहिजे, तरच आपला छान असं चीक होतो. तर आता आपला चीक चांगला शिजला पाहिजे, म्हणून आता हे जरा थोडं आपण बारीक गॅस केलेला आहे. तर मी गॅसवर चीक शिजवत आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला चीक एकदम मऊसूत झालेला आहे. आता याची कुरडई आपण छान अशी घालणार आहे. तर मी आता याला अजून 10 मिनटं शिजू देणार आहे. जास्त पण नाही शिजू द्यायचा, कारण काय होतं, जास्त शिजला की कुरडईचा कलर चेंज होतो आपल्या, म्हणून जास्त पण नाही शिजू द्यायचा. अशी तार आपली चांगली अशी पडायला लागली की आपण गॅस बंद करायचा आणि कुरड्या घालायला सुरुवात करायची. आता हा आपण चीक एकदम असा सगळीकडचा हे करून व्यवस्थित असा करू आणि याला 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया. म्हणजे काय होतं, आपला चीक छान असा शिजतो. झाकण ठेवल्यामुळं एकदम छान अशी वाफ येते त्याला. तर आता मी 2 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून घेते. छान असं चीक शिजलेला आहे. एकदम लोण्याच्या गोळ्यासारखा आपला चीक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, लोण्याचा गोळा तरी अगदी मऊ नसेल इतका चीक आपला मऊ झालेला आहे. तर मी आता ह्याच्यावर 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवते. तर आता आपले इथे 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. छान अशी वाफ आलेली आहे. आता परत एकदा आपण चमच्याने त्याला हटून घेऊया. आपण हा चीक परत छान असा हटून घेऊया. एकदम मऊ असा चीक झालेला आहे आपल्याला. आणि मग आता आपल्याला याच्या कुरड्या घालायला घ्यायच्या आहेत. तर आता इथे आपल्याला कुरड्या घालायच्या आहेत. त्याच्यावर मी काय केलं, आंब्याची पेटी खाली ठेवली, त्याच्यावर प्लाय ठेवला, त्याच्यावर बेडशीट टाकलं आणि त्याच्यावर मी प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे. तर इथे मी शहरामध्ये कुरडई करत आहे. ही काही गावाकडे नाही आहे कुरडई. तर आता आपण कुरडई घालून घेऊया. तर आपण आता इथे कुरडई घालून घेणार आहोत. आपल्याला 1 वेळा घालायचं असलं तर 1 घालायचं, 2 घालायचे असले तर 2 घालायचे. मी आता 1च वेळेची कुरडई इथं करत आहे. तर सगळ्या कुरड्या घालून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर अशाच प्रकारे मी सर्व कुरड्या करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या कुरड्या घालून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, आपण शहरात असलो, थोडीशी जागा मिळाली तरी आपण कुरड्या करू शकतो. तर माझ्या ह्या कुरड्या करून झालेल्या आहेत. वाळल्यानंतर आपण तळून बघूया. तर अशा पद्धतीने आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली कुरडई तयार झालेली आहे. एकदम पांढरी सफेद सफेद अशी आपली कुरडई तयार झालेली आहे. तर आता ह्या कुरड्या आपण तळून बघणार आहोत. तर आपलं तेल छान तापलेलं आहे. आता आपण आपली कुरडई तळून बघूया. तुम्ही पाहू शकता आपली कुरडई किती छान अशी फुलते. तर आता आपण ही कुरडई पलटी करून घेऊया. मी अगदी शहरामध्ये ही कुरडई केलेली आहे. थोडंसंच ऊन मिळतं माझ्या कुरड्यांना अगदी 2 तासामध्ये. त्याच्यामध्येही मी कुरड्या केलेल्या आहेत. तर अगदी छान अशा फुललेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली कुरडई झालेली आहे. तर मी ही कुरडई काढून घेते. तर आता आपली कुरडई आपण
काढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मी दुसरी कुरडई तळायला टाकून घेते. अगदी छान अशा कुरड्या होतात. तर तुम्ही अशा पद्धतीने घरात मे महिन्यात तुम्ही घरातही कुरड्या वाळू शकता, कारण मे महिन्यामध्ये खूप गरमीचे दिवस असतात. त्याच्यामुळं घरातही ह्या कुरड्या अगदी सहज वाळतात मे महिन्यामध्ये. तर मी अगदी 2 तासाच्या उन्हामध्ये एवढे छान कुरड्या करते. तर अगदी गावाकडे तर खूप ऊन असतं, त्याच्यामध्ये तर किती छान कुरड्या होतील. तर अगदी ही अशी कुरड्याची छान अशी रेसिपी मी सांगितलेली आहे. तुम्ही ही माझ्या पद्धतीने कुरड्या करून बघा. तर ह्या कुरड्या खूप छान होतात. तर आता मी अजून काही थोड्या कुरड्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता तुम्ही पाहू शकता आपल्या कुरड्या अगदी छान अशा झालेल्या आहेत. हलकी फुलकी कुरडई झालेली आहे खाण्यासाठी, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही माझ्या पद्धतीने कुरड्या करून बघा. खूप छान अशा कुरड्या होतील. ही कुरडई खायला तर अगदी अप्रतिम लागते. गव्हाची कुरडई केव्हाही छानच असते आणि कुरडईबरोबर आपल्या मुलांना चिकही खायला मिळतो. त्या चिकामध्ये खूप असं कॅल्शियम असतं आणि आज आपल्याला कॅल्शियमची खूप गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुरड्या करा आणि आपल्या मुलांनाही चीक खाऊ घाला. आणि कुरड्या तर कराच करा. सणावाराला आपल्याला कुरडई ही लागतेच तळण्यासाठी. त्याच्याशिवाय कुठलाही सण साजरा झाला नाही असे आपण म्हणू शकतो.